12वी केमिस्ट्रीमध्ये आज आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे आयोनिक इक्विलिब्रिया. आयोनिक इक्विलिब्रिया. बघा, आयोनिक इक्विलिब्रियामध्ये सुरुवातीला आपल्याला इलेक्ट्रोलाइट आणि त्याचे दोन टाइप आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. अगोदर पहिल्यांदा इलेक्ट्रोलाइट म्हणायचं कोणाला? द सबस्टन्स which gives positively charged ion or negatively charged ion when dissolved in water. हा सबस्टन्स इलेक्ट्रोलाइट कधी म्हणायचं? ह्याला जर मी वॉटरमध्ये डिझॉल्व केलं आणि ह्या सबस्टन्समधून जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन जात असतील तर त्याला इलेक्ट्रोलाइट म्हणायचं. एक्झाम्पल आहे सोडियम क्लोराईड. मीठ पाण्यात टाकलं की Na प्लस आयन आणि Cl मायनस आयन वेगळा होतो, त्याला म्हणलं जातं इलेक्ट्रोलाइट. द सबस्टन्स विच गिव्स पॉझिटिव्हली चार्जड आयन or a negatively charged ion when dissolved in water. पाण्यामध्ये टाकल्यानंतर आयन जर तयार करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोलाइट. Electrolytes are mainly classified into two types, strong electrolytes आणि weak electrolytes. आधी इलेक्ट्रोलाइट कुणाला म्हणतात कळालं? द सबस्टन्स विच गिव्स पॉझिटिव्हली चार्जड आयन अँड निगेटिव्हली चार्जड आयन्स आर कॉल्ड when dissolved in water are called electrolytes. There are two types of electrolytes, strong electrolytes आणि strong electrolyte कुणाला म्हणायचा? the electrolyte which ionize completely or almost completely. The electrolyte which ionize completely or almost completely म्हणजे सगळंच टोटल, जेवढे त्या सबस्टन्स मध्ये आयन आहेत सगळेच्या सगळे वेगवेगळे होणे, त्याला कोणता इलेक्ट्रोलाइट म्हणायचं? स्ट्रॉंग. मग NaCl, HCl, H2SO4,
हे सगळे काय आहेत? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत. म्हणजे ज्यांचे आयन म्हणजे जेवढे आहेत त्याच्यात मॉलिक्यूलमध्ये ते सगळेच्या सगळे वेगळे होणे म्हणजे त्याला म्हणायचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. वीक इलेक्ट्रोलाइट, द सबस्टन्स विच आयोनाइज स्मॉलर एक्सटेंट, कमी प्रमाणात. द सबस्टन्स म्हणण्याच्या ऐवजी द इलेक्ट्रोलाइट विच आयोनाइज स्मॉलर एक्सटेंट, कमी प्रमाणात. आता बघा, H2SO4 मध्ये H चा विचार करा, किती H आहेत? हा, दोन्हीच्या दोन्ही H चे आयन तयार झालेत का? झालेत. म्हणून त्याला म्हणायचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ॲसिटिक ॲसिडचं एक्झाम्पल बघा. ॲसिटिक ॲसिड मध्ये H आहेत किती? 4, पण आयोनाइज किती हुलाल्यात? एकच. त्याला म्हणायचं स्मॉलर एक्सटेंट. द इलेक्ट्रोलाइट विच आयोनाइज टू स्मॉलर एक्सटेंट, जे की आयोनाइज हुलालंय पण सगळं होईना. खरं तर ज्यावेळेस हे 3 आणि 4च्या 4 हायड्रोजन बाहेर पडतील त्याला म्हणायचं विच आयोनाइज कम्प्लिटली. पण आहेत त्याच्याकडे 4 पण आयोनाइज हुलाला 1, त्याला का म्हणा? वीक इलेक्ट्रोलाइट. बरोबर आहे? काय सांगा? द इलेक्ट्रोलाइट विच आयोनाइज टू स्मॉलर एक्सटेंट, कमी प्रमाणात, त्याला कोणता इलेक्ट्रोलाइट म्हणा? आणि हे कोणता? स्ट्रॉंग. बरोबर. आणि इलेक्ट्रोलाइटची डेफिनेशन काय सांगा? द सबस्टन्स विच गिव्स पॉझिटिव्हली चार्जड आयन and negatively charged ion when dissolved in a water is known as electrolytes. Classification: there are 2 types of electrolytes: strong electrolytes, weak electrolytes. What do you mean by strong electrolytes? The electrolytes which ionize completely or almost completely, तसं ते म्हणायची भाषाच आहे. ते कम्प्लिटली, एक मिनिट, or almost completely is known as strong electrolyte. What about weak electrolyte? The electrolyte which ionize to smaller extent, म्हणजे काय ह्याला, is known as weak electrolytes. तर एवढं आधी कळालं का सगळ्याला? घ्या लिहून. आधी टाका हेडिंग इलेक्ट्रोलाइट. लिहा इन्व्हर्टेड कॉमातल्या. द सबस्टन्स which gives positively charged ion and negatively charged ion
when dissolved in water. Is known as electrolytes. क्लासिफिकेशन म्हणटा का खाली. Electrolytes are classified into two types. आधी दोन्ही टाइपचं नाव लिहा. नंबर 1 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, नंबर 2 वीक इलेक्ट्रोलाइट. परत एक कोळ जागा सोडून टाका. हेडिंग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. The electrolyte which ionize completely or almost completely is known as strong electrolyte. एग्जाम्पल लिया बोर्डारले. NaCl, HCl, H2SO4. Weak electrolyte. The electrolyte which ionize to smaller extent EXTENT is known as weak electrolyte. एग्जाम्पल लिया. हे लिया एसिटिक एसिड CH3COH, NH4OH एक लिहा. अजून एक टाका. हेडिंग डिग्री ऑफ डिसोसिएशन.
degree of dissociation. बघा, it is the fraction of number of moles dissociated to its ion equilibrium is attained, म्हणजे स्थिर होईपर्यंत. मग हे ऍक्च्युअली फॉर्म्युला कसा आहे? डिग्री ऑफ डिसोसिएशन इज डिनोटेड बाय अल्फा, नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. त्याच्याकडे हाईत किती? समजा 100, त्याच्यातले डिसोसिएट होलेले आहेत किती? 27. तर ह्या फॉर्म्युल्यानं तुम्ही डिग्री ऑफ डिसोसिएशन काढू शकता. काय सांगा? फ्रॅक्शन आहे, भागाकार आहे कुणाचा? नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड टू टोटल नंबर ऑफ मोल्स. आलं का लक्षात? त्याला थोडं वेगळ्या पद्धतीने लिहायचं. लिहा, टाका हेडिंग डिग्री ऑफ डिसोसिएशन. इन्व्हर्टेड कॉमातल्या, इट इज द फ्रॅक्शन ऑफ total number of moles dissociated, total number of moles of an electrolyte, total number of moles of an electrolyte that dissociate into its ion, that dissociate into its ion when equilibrium is attained, म्हणजे स्थिर झाल्यावर बरं का. when equilibrium is attained is known as degree of dissociation. एक वेळ जागा सुनल्या, डिग्री ऑफ डिसोसिएशन is denoted by अल्फा. आणि मग खाली फॉर्म्युला लिहा.
झालं. आता ॲसिड आणि बेस हे आपणाला हे चॅप्टर ह्याच्या अगोदरच्या अभ्यासक्रमात होता, मध्ये 10 वर्षाच्या अभ्यासक्रमात वगळला गेला. खरं तर हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर होता, मागच्या 10 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये वगळला गेला, आता परत आलाय. तुमच्यासाठी हे उपयोगाचं आहे. ॲसिड आणि बेस कुणाला म्हणतात? जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही 10वी पर्यंतच्या नॉलेजनुसार असं सांगणार, ब्ल्यू लिटमस चेंजेस टू रेड आर कॉल्ड ॲसिड्स. निळा लिटमस तांबडा होतो, याला आपण आम्लधर्मी म्हणतो, ॲसिड्स म्हणतो. रेड लिटमस चेंजेस टू ब्ल्यू आर कॉल्ड बेसेस, त्याला आपण आम्लारी म्हणतो. एक पीएच पेपर एक असतो. तुम्ही जर सोल्युशन मध्ये बुडवलं रेड कलर आला तर ॲसिड आहे म्हणा, आणि जर ब्ल्यू कलर आला तर बेस आहे म्हणा. हे झालं जनरल प्रॅक्टिकल नॉलेज ॲसिड बेसचं. पण आता तुमच्या या चॅप्टरमध्ये 3 सायंटिस्टच्या थेरी येतात. अरेनियस थेरी आम्हाला शिकवताना मी थोडंफार सांगितलं होतं तुम्हाला कॉलेजमध्ये. अमाइन्स शिकवत असताना बेसिक नेचर सांगत असताना मी या तिन्ही थेरीचा थोडा थोडा उल्लेख केला होता, पण आता डिटेलमध्ये आहे तिथं. अरेनियस थेरी, ज्या थेरीला ॲक्वस थेरी म्हणलं जात आहे. ब्रॉन्स्टेड-लोरी थेरी, ज्याला प्रोटॉनिक थेरी असं म्हणलं जात आहे, आणि लेविस थेरी, ज्याला इलेक्ट्रॉन थेरी असं म्हणलं जात आहे. तिघं सायंटिस्टना त्याच्या पद्धतीनं त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पहिली थेरी आहे अरेनियस थेरी. हेडिंग टाकून ठेवा. अगोदर टाका ॲसिड अँड बेसेस हेडिंग. टाका त्याच्या खाली अरेनियस थेरी, ARRHENIUS, अरेनियस थेरी. अरेनियस थेरीनुसार आपण ॲसिड कुणाला म्हणतो आणि बेस कुणाला म्हणतो सांगतो. द सबस्टन्स विच गिव्स H+ ion when dissolved in water is known as acid. पण ह्याला सुद्धा काही ड्रॉबॅक बी आहेत बरं का. अजून ॲसिड कुणाला म्हणायचं? जो सबस्टन्स पाण्यात टाकल्यावर H+ आयन देतो त्याला आपण ॲसिड म्हणायचं. The substance which gives OH- ion when dissolved in water is known as base. म्हणजे ही थेरी सांगताना डिझॉल्वड इन वॉटर हे खूप महत्वाचं आहे. विदाउट डिझॉल्वड वॉटर वी कांट डिफाइन ॲसिड अँड बेसेस अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी. म्हणून त्या थेरीला नाव का पडलं? ॲक्वस थेरी. ॲक्वस म्हणजे पाण्याच्या संदर्भात. म्हणजे
आर्यनियस थेरी सांगत असताना कुठला बी कंपाऊंड ऍसिड आहे का बेस आहे कधी सांगणार त्यांना, त्याला पाण्यात टाका, त्याने H+ दिला तर ऍसिड म्हणा, त्याने OH- दिलं तर बेस म्हणा. अमोनिया हा एक बेस आहे. काय? मग हा बेस आर्यनियस थेरीनुसार एक्सप्लेनच करता येत नाही, कारण त्याच्यात OH नाहीच. मग त्याचे ड्रॉबॅक आहेत, ते त्रुटी म्हणजे त्यानं सगळ्यांसाठी लागू नाही, त्यानं त्याच्यात आहे. मग त्याच्या ड्रॉबॅक बघायचं. मग पुढली थेरी, जसं आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर शिकत होतो 11वीला बघितलं बघा, वेगवेगळ्या थेरी करत रुदरफोर्ड आलं, पुन्हा बोर्स ॲटॉमिक थेरी आलं, प्रत्येकाचे ड्रॉबॅक. तसंच इथंच पण आहेत. फक्त मला सांगा की आर्यनियस थेरीनुसार ॲसिड कुणाला म्हणायचं आणि बेस कुणाला म्हणायचं, आणि या थेरीला ॲक्वस थेरी का म्हणल्या, एवढ्या गोष्टी लक्षात येतात का बघा. ॲसिड कुणाला म्हणायचं? द सबस्टन्स विच गिव्स H+ ion when dissolved in water is known as acid. Base, the substance which gives OH- ion when dissolved in water. हे when dissolved in water असल्यामुळं या थेरीला नाव काय पडलं? ॲक्वस थेरी. ॲक्वा म्हणजेच वॉटर. बरोबर आहे. ब्रॉन्स्टेड लोरी थेरी आहे प्रोटॉनिक थेरी. ब्रॉन्स्टेड लोरी थेरीला काय म्हणायचं? प्रोटॉनिक थेरी. प्रोटॉन म्हणजेच H+. जो सबस्टन्स प्रोटॉन डोनेट करतो, काय? जो सबस्टन्स प्रोटॉन डोनेट करतो त्याला म्हणा ॲसिड, आणि जो सबस्टन्स प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो त्याला म्हणा बेस. ते आता मी सांगतो, मग थेरी डिटेलमध्ये शिकू आपण. प्रोटॉनिक थेरी का बरं म्हणलं ते सांगताना त्यानं प्रोटॉनचाच उल्लेख करून सांगितला. कोणता? द सबस्टन्स विच डोनेट प्रोटॉन इज नोन ॲज ॲसिड. The substance which accept a proton is known as base. म्हणून या थेरीला नाव का पडलं? प्रोटॉनिक थेरी असं नाव पडलं. बरोबर. तिसरी थेरी आहे लेविस थेरी, ज्याला इलेक्ट्रॉन थेरी असं म्हणतात. लेविस थेरी काय सांगते? द सबस्टन्स विच ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर. प्रोटॉनच्या उलट. प्रोटॉन डोनार ॲसिड आणि इलेक्ट्रॉनचे त्याच्या उलट सांगा. इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर आर कॉल्ड ॲसिड्स, आणि इलेक्ट्रॉन पेअर डोनार्स आर कॉल्ड बेस. कुणाला म्हणायचं ॲसिड? इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर आर कॉल्ड ॲसिड्स. अमोनियावर लक्षात ठेवा. अमोनियाच्या डोक्यावर किती इलेक्ट्रॉन पेअर आहेत? आपण अमाइन्समध्ये तसं सांगितलंय. अमोनिया, in ammonia nitrogen atom containing one lone pair of electron, therefore it has a tendency to donate electron pair, therefore amines or ammonia are basic in nature. मग जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो त्याला बेस म्हणा, आणि जो इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतो त्याला ॲसिड म्हणा. आलं का लक्षात तुम्हाला? तरी थोडक्यात अशा 3 थेरी आहेत. चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. चॅप्टर छोटाच आहे, काही वेळ लागणार नाही, साधारणतः एक 8-10 दिवसामध्ये संपेल चॅप्टर हा. तर इकडले आता हे थर्मोडायनॅमिक्स झालेला आहे, आपला सोल्युशन झालेला आहे. हा आयोनिक इक्विलिब्रियम इलेक्ट्रोकेमिस्ट्री झालं की इकडला मेजर पार्ट संपला. तिकडला मेजर संपलाय आपला. फक्त हॅलोजन परत एकदा शिकवणार आहे, पण शेवटी. आलं का लक्षात? कारण तो चॅप्टर ऑनलाईनमध्ये झालेला, तुम्हाला जरी झालेला असला तर ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना परत शिकवावं लागणार आहे. त्यावेळेस सगळं झाल्यावर शेवटी परत एकदा ते तुम्हाला शिकायला मिळेल. आणि त्याच्यातला थोडा भाग राहिला बी होता आपला शेवटचा, ते आता स्टार्टपासूनच तेव्हा शिकू आपण. समजलंय सगळ्याला?
ओके.